माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या। मनोज जरांगे पाटील यांनी हा खळबळजनक दावा केलाय। मराठा समाजाला मोठं केलं म्हणून लोक माझे दुश्मन झाले, माझ्या जवळचे लोक फोडले जातात, असंही मनोज जरांगे पाटलांनी मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मनी झाली की मला वैरी समजायला लागले, माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या। का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागल्या। आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेते, जे खोटं आहे तेच खरं बोला रे। आपली शहाणपणाची पैदाशी खरं बोलायचं शिका। एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हातमाखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो। पोरांना पीएचडी मिळत नाही, कशाला काढलं सारथी? मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा सवाल विचारलाय। सारथी फक्त भाषणात सांगायला काढली का, असं जरांगेंनी विचारलंय। 80,000 पोरांची पीएचडी दिली गेली नाही असा दावा आरोप जरांगेंनी केला। ते जर आपले जेवढे अधिकारी आहेत ना, यांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाहीत, माहित आहे का तुम्हाला? इतके हाल आहेत, आपल्या अधिकाऱ्यांची भरती सुद्धा होत नाही। ते जर कॉन्स्टेबल झालं ना, तिथंच रिटायर होतोय, जस का त्याच्या खुर्चीला फेविकॉल चिटकेले, दुसरं मागून येतं मोठा अधिकारी होऊन जात। आपण आपले लोक सांभाळायचं शिका। आता मी सारथीचं लावून धरलंय, 80,000 पोरांची पीएचडी दिली नाही, कशाला काढली सारथी? नुसतं भाषणच सांगायला मराठ्याला सारथी या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ 75 पोरं पहिल्यांदा परदेशात जात होते, त्याचे सुद्धा पुन्हा 40 केले तर 75 वर न्यायचं सांगितलंय।